अष्टमोऽध्यायः अक्षर ब्रह्मयोग। ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ अशी ह्या योगाभ्यासाक संबंध दवरच्या शब्दांचो अर्थ ह्या अध्यायात मेळता। त्याशिवाय अति महत्वाचे आणि ससार अशी एक तत्व हांग सांगिल्लें आसा, ते म्हळ्यार सतत देवाल स्मरण करत आशिल्ल्याक देव सहज मेळता आणि तो पुनर्जन्माचे चक्र पार करून परमगती प्राप्त करून घेता। न्हय म्हण जाल्यार ब्रह्मलोकापर्यंत कोणाकय पुनर्जन्म चुकिलो ना अशी सांगल्या। सारांशात श्रीकृष्ण या अध्यायात म्हणता की अनन्य भक्तीनची परमपद मेळवच्याक साध्य म्हणून। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। अर्जुनान म्हळे, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हळ्यार कसले, अध्यात्म म्हळ्यार कसले, कर्म म्हळ्यार कसले, अधिभूत म्हळ्यार कसले, अधिदैव कसल्याक म्हणता ती। हे मधुसूदना, अधियज्ञ कोण आणि तो ह्या देहात कशी असा आणि मनोनिग्रही लोकांनी अंतकालात तुका कशी जाणचे। श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञो अहमेवात्र देहे देहभृतांवर। श्रीकृष्णान म्हळे, अक्षर म्हळे अविनाशी ते ब्रह्म, स्वभाव म्हळे अक्षर ब्रह्मालो प्रत्येक अंश तो अध्यात्म, प्राण्याक उत्पत्ती करची देणगी ताका कर्म अशी म्हणतात। प्राण्यालो नाशवंत भाग तो अधिभूत, पुरुष म्हळे चेतना तो अधिदैवत। हे नरश्रेष्ठा, ह्या देहात अधियज्ञ म्हळे सर्व यज्ञाचो अधिपती तो हांव। अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्तत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः। तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मयि अर्पितमनोर्बुद्धिः मामे वैश्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं यान्ति पार्थानुचिंतयन्। अंतकालात कोण मेगेले स्मरण करत देह त्याग करता तो मेगेल्याच स्वरूपाक पावता, हातूत संशय ना। मनुष्य खंच खंच विषयाचे स्मरण करत देह त्याग करता ताकाच तो वचून मेळता। कित्या म्हळ्यार कौंतेया, मनुष्य त्याच भावाचे सदा चिंतन करत उरता। त्या खातीर तू सर्वदा मेगेले स्मरण करत उर आणि युद्ध कर। अशी म्हाका मन आणि बुद्धी अर्पण केल्यार तू म्हाकाच मेळता, हातूत संशय ना। हे पार्था, चित्त विंगड कडेन वच्चाक दिनाशी ते अभ्यासाचे मुखांतर स्थिर करून त्या दिव्य पुरुषाले निरंतर चिंतन कोण करत उरता तो ताकाच वचून मेळता। कविं पुराणमनुशासितारं अनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारं अचिन्त्य रूपं आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगवलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्। सर्वज्ञ, पुरातन, शासक, अणुपेक्षा सूक्ष्म, सर्वाल आधार, अचिंत्य स्वरूप
सूर्याप्रमाण तेजस्वी अंधकार पावन आशिल्लो अशी शुद्ध परमात्माले निरंतर स्मरण करून योग सामर्थ्यान समस्त प्राण भोयामध्ये स्थापन करून भक्तियुक्त जावन मन स्थिर करून कोण तो त्या दिव्य पुरुषाले चिंतन करत असता तो ताकाच वचून मेळता. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशान्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्धाधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. वेदाभ्यास केल्ली जन खंच्याक अक्षरपद म्हणतात. विरक्त आणि संयमी संन्यास कोणात प्रवेश करता आणि इच्छ करतन भी कोण ब्रह्मचर्य आचरण करता ते पद हांव तुका संक्षिप्तात सांगता. सर्व इंद्रिय द्वार बंद करून मन हृदयात स्थिर करून प्राण मस्तका स्थापन करून समाधी योगात स्थिर जावन ओम ह्या एकाक्षर ब्रह्माचो उच्चार करत मेगेल स्मरण करत कोण देहत्याग करता ताका परमगती मेळता. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. आब्रह्मभुवनान् लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे पार्था, अनन्य चित्तान सदा कोण मेगेले निरंतर स्मरण करता त्या नित्ययुक्त योगीक हांव सुलभ मेळता. म्हाका येवन मेळिल्ले नंतर परमसिद्धी पाविली ह्या महात्म्याक दुःखमय आणि अशाश्वत जावन आशिल्लो पुनर्जन्म प्राप्त जायना. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंत सगळे लोक पुनर्जन्म घेतले असतात. जाल्यार हे कौंतेया, म्हाका येवन पाविल नंतर पुनर्जन्म ना. सहस्रयुगपर्यंतम् अहर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते अहोरात्रविदो जनाः. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवत्यहरागमे. 1000 युग म्हळ्यार ब्रह्मदेवालो एक दिवस आणि 1000 युग म्हळ्यार एक रात्र अशी म्हणतात. तेच लोक दिवस आणि रात्रीचे तत्व गुप्त आशिल्ले असतात. हो ब्रह्मदेवाल दिवस सुरू जालेली तेन्ना अव्यक्तातुल्यान सगळे व्यक्त जाता आणि रात्र सुरू जालेली तेन्ना वापस अव्यक्तात लय जाता. हे पार्था, असलो भूत समुदाय वापस वापस उत्पन्न जावन प्रकृती परवशात ब्रह्मदेवाली रात्र सुरू जाली तेन्ना लय जाता आणि दिवस सुरू जाले तेन्ना वापस उत्पन्न जाता. परस्तस्मात् तु भावोऽन्यो अव्यक्तो अव्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तः तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्मया यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. ह्या अव्यक्तापेक्षा विंगड म्हळ्यार चड श्रेष्ठ अशी एक सनातन अव्यक्त भाव म्हळ्यार तत्व असा. सर्व प्राण्यालो नाश जाल्यार भी तो भाव नाश पावना. ह्याच अव्यक्ताक अक्षर म्हणतात आणि तीच परमगती अशी म्हणतात. त्या पदाक वचून पाविले वापस येना ती.
तेच मेगेले परमस्थान. हे पार्था, कोणाल भितर सर्व प्राणी आसात आणि कोणे हे सगळे जग व्यापून दवरील आसा तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनची मेळच्याक साध्य. यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अग्निज्योतिर्ह शुक्लः षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनं तत्र चान्द्रमसं ज्योतिः योगी प्राप्य निवर्तते. शुक्लकृष्णे गति हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. नैते सति पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येदितः सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. हे भरतश्रेष्ठा, खंयच्या वेळार प्रस्थान केल्ले आसतना योगी परत जन्माक येना आणि खंयच्या वेळार प्रस्थान केल्ल्यान योगी परत जन्माक येता तो वेळ हांव तुका सांगता. खंयच्या मार्गात ज्योतिर्मय अग्नी दिवस शुक्ल पक्ष उत्तरायणाचे 6 महिने तेन्ना गेल्ले ब्रह्मयोगी ब्रह्माक म्हळ्यार देवाक पावतात. खंयच्या मार्गात धुंगर रात्र कृष्ण पक्ष दक्षिणायनाचे 6 महिने तेन्ना गेल्ले योगी लोक चंद्राल्या ज्योतीक प्राप्त जावन वापस येतात. अशी जगात शुक्ल आणि कृष्ण हे 2 मार्ग शाश्वत म्हणून मानिल आसात. एक मार्गान गेल्लो परत येना आणि दुसऱ्या मार्गान गेल्लो परत येता. हे पार्था, ह्या मार्गांक तत्वतः जाणतलो योगी मोह पावना. तेन्ना हे अर्जुना, तू सदा सर्वदा योगयुक्त जावन आसू का. तो योगी वेद यज्ञ तप दान वगैरे केल्ल्यान मेळच्या पुण्यफलाक दाटून ताजे मुखार आशिल्ल्या परमपदाक वचून पावता. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी अक्षरब्रह्मयोग नावाचो 8वो अध्याय समाप्त.